आज या एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये नोकऱ्यांसाठी किंवा रोजगारासाठी सरकारच नव्हे तर शिवसेनेखेरीज दुसरा कोणता पक्ष काम करतोय हे जसं आज आम्ही लोकांसमोर येऊन सांगतोय तसं त्यांनी येऊन सांगावं. जे काय काम चाललेलं आहे मग ते घटनाबाह्य सरकारचं असेल, भाजपचं असेल. प्रधानमंत्री आता 2-3 दिवसामध्ये ठाणे आणि मुंबईची वारी करतायत. आजच चांगला योगायोग आहे. आज मी माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी अनिल परब तुम्हाला मी खास धन्यवाद देतो. तुमच्यासोबत माझ्या भारतीय कामगार सेनेच्या लोकांना धन्यवाद देतो. तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व कंपन्यांना धन्यवाद देतोय की एका बाजूला पंतप्रधान येत आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला. 1000 कोटी रुपयांचा प्रकल्प, 30,000 कोटी, 1,00,000 कोटी, 50,000 कोटी कुठे जातात माहिती नाही, पण प्रकल्पाचं लोकार्पण, प्रकल्पही पूर्ण होत नाहीत. मला वाटतं काल आदित्य तू प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या ज्या गोष्टी पंतप्रधानांनी त्याचं लोकार्पण केलं होतं, मग मुंबईचे रस्ते असतील, रस्ते नाही पूर्ण झाले. शिवस्मारक मी स्वतः त्याला साक्षीदार आहे, जलपूजन केलं होतं, नाही झालं. कॉन्ट्रॅक्ट निघतायत, रस्त्याची कामं निघतायत, कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरले जात आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत, पण सर्वसामान्य माणसाच्या घरातली चूल पेटत नाही. आणि हा जो फरक आहे की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. हा मोठा फरक आहे. हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना यांना का संपवायचंय ते तुम्हाला लक्षात येईल. आज जास्त बोलण्याची गरज नाही, कारण ज्या वेळेला काम बोलत असतं तेव्हा आपण बोलायची गरज नसते. आज माझ्या शिवसेनेचं काम बोलतंय. आणि ही जी आपली आता सुरुवात झालेली आहे, सुरुवात तशी खूप पूर्वीच झाली. जसं अरविंद सावंत, तुम्ही आता भारतीय कामगार सेनेचे किती पहिले दत्ताजी, मग रमाकांत मोरे, सूर्यकांत महाडिक, त्याच्यानंतर आता म्हणजे भारतीय कामगार सेना आहे, स्थानीय लोकाधिकार समिती आहे. हजारो लाखो युवकांना आणि युवतींना कंपन्यांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये शिवसेनेमुळे रोजगार उपलब्ध झाला. आणि आज मी या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एक सांगतो की मधल्या काळात काही जाहिराती आल्या होत्या, मराठी माणसांना इथे नो एंट्री, असा बोर्ड ज्या दारावर लागेल ते दार तोडून फोडून मराठी माणूस आत घुसल्याशिवाय राहणार नाही. त्याचं हे एक सुरुवात आहे. लावूनच दाखवा तुम्ही बोर्ड की इकडे मराठी माणसाला एंट्री नाही म्हणून. हे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भूमिपुत्राचा माना राखला गेलाच पाहिजे. नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्टींनी लोकांची पोटं नाही भरत. योजना अंमलात आल्या पाहिजेत. आणि आजपर्यंत गेल्या 2.5 वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झालाय का तुम्ही सांगा? कोणताच नाही. उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते, सामंजस्य करार झाले होते, पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणीही गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही. हे भीषण असलं तर राज्याचं वास्तव आहे, हे वास्तव आहे. पण आता ठीक आहे, जेमतेम 1-1.5 महिना राहिलेला आहे. मोदीजी आपण येत आहात, आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा. त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय, 1-1.5 महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत. पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत, आपल्याकडेच येतील. नोकऱ्या द्या. आम्ही काहीच केलं नाही. रोजगारच, उद्योगच आणले नाही, आम्हालाच उद्योग नाही, तुम्ही द्या. देणार नाही. आजच सांगतो, एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, अजिबात देणार नाही. आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात, 1 महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. असो, ही काही राजकीय सभा नाही, पण राजकारणाशिवाय आयुष्य नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राजकारणही असतंच. आज ज्यांना नोकरीची संधी मिळणार आहे आणि मिळालेली आहे त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण आदित्य, जसं तू सांगितलंस की लोकसंख्या आपली वाढते, जगातला सगळ्यात लोकसंख्येमध्ये नंबर 1चा देश आपला झालेला आहे, पण बेकारांमध्ये सुद्धा कदाचित नंबर 1 असेल.
म्हणजे लोकसंख्या वाढते पण उद्योगधंद्याचा काय प्रश्न नाही, पत्ताच नाहीये, रोजगार कोणीच देत नाहीये. तर त्या रोजगाराच्या संध्या या शिवसेना उपलब्ध करून देते आहे. ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी 17,000 पदांसाठी किती आले होते, 17 लाख, आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित होते. तशीच एक दुसरी बातमी वाचली की सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास 46,000, त्याच्यात सुद्धा कितीतरी पदवीधर होते, त्याच्यातही पदवीधर होते, त्यांनी अर्ज केला होता. म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, तसं नाही करणार मी. शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे. सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्याची ही सुरुवात आजपासून आम्ही करतो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. हे एक जे आम्ही वाण घेतलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आणि तो आशीर्वाद कायम राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धव साहेब. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधलेला आहे. सरकारनं राज्यामध्ये कोणता नवा प्रकल्प आणला असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. तसंच लोकसंख्या वाढते पण रोजगार मिळत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेमुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे. भूमिपुत्रांचा मान राखला गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलेला आहे. मोदी कितीही फित्या कापा, मात्र जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर केलेली आहे. त्याचप्रमाणे एकाही गद्दाराला नोकरी द्यायची नाही असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. महारोजगार मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे संवाद साधत होते आणि यावेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघात केलेला आहे. आम्ही गद्दारांसारखं वागणार नाही, आम्ही सर्वांना समान हक्क आणि न्याय देऊ अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी या महारोजगार मेळाव्यामध्ये दिलेली आहे. सर्वांच्या शिक्षणाचीही सोय करणार, तसंच सर्वांना रोजगारही उपलब्ध करून देणार असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मुलगी शिकली आणि 1500 रुपये घरी देऊन घरी बसवली असंही उद्धव ठाकरे यांनी विधान केलेलं आहे. प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देणार, तसंच भूमिपुत्रांचा योग्य तो मान राखणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे.